शतकानुशतकांच्या अथक परिश्रमानंतर मिळालेलं स्वातंत्र्य. या स्वातंत्र्यानंतर भारतानं खूप काही पाहिलं. यश, संघर्ष, बदल आणि इतिहास घडवणारे अनेक क्षण. अशाच 75 ऐतिहासिक महत्त्वाच्या घटनांवर आधारित श्री अविनाश धर्माधिकारी लिखित 75 सोनेरी पाने हे पुस्तक स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षी म्हणजेच 2022 मध्ये प्रकाशित झाले. आता येत्या शिवराज्याभिषेक दिनापासून श्री अविनाश धर्माधिकारी सर लिखित 75 सोनेरी पाने पुस्तकाची मालिकाच सुरू करीत आहोत. या मालिकेत धर्माधिकारी सर स्वातंत्र्योत्तर भारताचे सोनेरी अध्याय वाचून दाखवणार आहेत व त्यावर भाष्य करणार आहेत. सोमनाथाच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा राष्ट्रपती बाबू राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते व्हावी ही संकल्पना पुढे आली. पंडित नेहरूंचा त्यालाही विरोध होता. आधुनिक भारत, संविधान, लोकशाही, राष्ट्र आणि संस्कृती बळकट करणारं घटित म्हणजे 22 जानेवारी 2024 ला ते राम मंदिर पहिला टप्पा त्याचा पूर्ण होऊन त्या मंदिरामध्ये 8 वर्षीय पण प्रभू श्रीराम बालक याची प्राणप्रतिष्ठा झाली. युद्ध, राजकारण, विज्ञान, अर्थव्यवस्था आणि देश बदलणारे अनेक निर्णय. प्रत्येक भागात असेल एक नवीन घटना, एक नवीन शिकवण. ही मालिका दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी 7 वाजता चाणक्य मंडलच्या YouTube चॅनलवरून प्रसारित होईल. झालेल्या 75 वर्षांचं बळ सोबत घेत पुढच्या 25 वर्षांकडे वाटचाल करणं आपल्या हातात आहे. ते काम आपण सर्वजण आपापल्या परीने उत्तम करूया.